अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी या कल्याण आणि डोंबिवलीच्या सखल भागांमध्ये सध्या आपल्याला कोसळताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे पाणी तिथे साचलेलं आहे। महानगरपालिकेने सखल भागांमधील पाणी जिथे साचतं तिथे पंप सुद्धा लावलेले आहेत, मात्र तरी सुद्धा पाणी काही कमी होताना दिसत नाहीये। ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा तिथल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कल्याणमध्ये आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। कल्याण आणि डोंबिवलीमध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत। तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। पाहूया। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे। तर अधूनमधून पावसाच्या जोरदार जे आहे त्या सरी बरसत आहेत। त्यामुळे कल्याणचे जे सकल भाग आहे त्या सकल भागामध्ये पाणी जे आहे ते साचायला सुरुवात झाली आहे। महानगरपालिकेने बऱ्याच ठिकाणी जे सकल भाग आहे त्या ठिकाणी जे सक्शन पंप आहेत ते लावण्यात आलेले आहेत, मात्र बाजूला जे आहे जी गटार आहेत ती देखील भरलेली आहेत। तर त्यामुळे जो गटाराचं जो पाणी आहे तो मात्र त्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पंप लावून सुद्धा देखील त्याचा काही फायदा होत नाहीये। आपण पाहू शकतो या पाण्यामध्ये बऱ्याचशा गाड्या देखील ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत, रिक्षा आहेत तर आपण पाहू शकता रिक्षा देखील बंद पडलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावरती पाणी देखील साचलेलं आहे। कल्याण नगर जो रोड आहे, कल्याण नगर रोड जो आहे तो संपूर्णतः बंद आहे। रायता जो ब्रिज आहे त्या रायता ब्रिजवरती पाणी गेल्यामुळे हा कल्याण नगर रोड जो आहे बंद केलेला आहे, मात्र टिटवाळा मार्गे काही वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे। मात्र पावसाचा जोर जो आहे कायम असंच राहिला तर नक्कीच कल्याण आणि डोंबिवलीच्या सकल भागामध्ये पाणी साचू शकतो। कॅमेरामॅन दिनेश जाधवसह आतिश भोईर, मीडिया, कल्याण।